हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर खूप दिवसांनी माझ्या मावस ननंदबाई आल्या होत्या. तर आमच्या गावामध्ये चांदपीरची जत्रा असते, तर त्यासाठी त्या आल्या होत्या. पण त्यांनी पहिल्या दिवशी जत्रा गुरुवारी झाली आणि त्या शुक्रवारी आल्या होत्या. तर ही जत्रा गावामध्ये भरते, पण माझ्या लग्नाला 5 वर्ष झालीत, पण मी अजूनही ह्या गावची जत्रा ही बघितली नव्हती, कारण कोणीही आमच्या घरचं जात नाही. तर माझ्या ह्या ननंदबाई खूप देवदेव करत असतात, तर त्यासाठी त्या आल्या होत्या की आपण भेटून पण जावं आणि जत्रा पण करून जावं. तर एक दिवस लेट झालं, तर ठीक आहे आपण पाया पडून येऊया चल असं म्हणल्या. तर ह्यांच्या निमित्ताने मला ह्या माझ्याच गावातील चांदपीरचे देव पाहायला मिळाले, कारण मी कधीही इथे आले नव्हते. तर हे बघा त्यांनी पूजा करत होते. तर ईश्वरी पूर्णपणे तिला तर सांगावं पण लागत नव्हतं, तर तेही बघा ती अशी पाया पडत होती. तिला मी काहीच म्हणले नाही, पण कसं असतं ना, लहान मुलांमध्ये देव असतो असं म्हणतात. तर खरंच ती आल्या आल्या हात जोडायला लागली आणि खाली पाया पडायला लागली. तर मला हे बघून खूप आनंद होत होता, कारण कुठं ही लहानशी मुलं इथं छान देवदर्शन घेत बसलेली होती. तर हा चांदपीरचा देव मुसलमान बांधवांचा आहे. तर हे पूर्ण गावसुद्धा इथं पूर्ण आपला तर भारत हा विविधतेने नटलेला आहे. तर असं प्रत्येक समाजामध्ये धर्मभाव आहे. तर अशा आमच्या ननंदबाई देवदेव करतात. तर त्यांनी अगरबत्त्या वगैरे लावल्या, त्यानंतर दिवा वगैरे लावला. तर खूप ह्यांनी उपवास पकडणं, त्यानंतर हे देव ते देव, ह्यांना खूप आवड आहे देवाची. तर त्यांच्यासोबत मलाही त्यांच्या निमित्ताने पाहायला मिळालं. तर मी तसंही कुठं जात नाही, पण ह्या म्हणाल्या की चला माझ्यासोबत कोणी नाही, तर आपण दोघी जाऊन येऊयात. तर हे बघा हे मुलं इथं छानसं असं अगरबत्त्या लावत होते, ते इथंच बसून होते. तर त्यांना पण खूप आनंद होत होता. मी व्हिडिओ काढत असताना मध्ये मध्ये यायला लागले होते. तर येतानीच तिथे झाड होतं, तर तिथं त्यांनी फुलं तोडली होती. त्यानंतर त्यांनी वाटण्यासाठी साखर आणली होती, तर ही त्या मुलांना दिली. तिथं कोणीही नव्हतं, फक्त ही 2 गोंडस मुलं होती आणि माझी ईश्वरी तिनं पण घेतली. आणि येताना आतूनही तिला दिल्या होत्या 2 बालाजी चिवड्याच्या 2 पाकिट, तर ती हट्ट करून घेतली. तर मी साडी कधी बाहेर जातानाच घालते. तर बायकांचं कसं झालं आहे ना, आता साडी म्हणजे खूप अवघड झालं आहे, कधी कधी काढू असं होते. तर हे असं मी साडी घालते, पण जास्त वेळ ठेवत नाही. मला खूप गरमी व्हायला लागते, तर आल्याबरोबर लगेच मी असं चेंज करून घेतलं, कारण मला खूप घाबरट होत होतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.